डोंबिवली हादरली. 3 वर्षांच्या चिमुरडीसह मावशीला सर्पदंश. महत्त्वाची बाब म्हणजे विवाहाची ठरली होती तारीख. मुंबईच्या डोंबिवलीत मन सुन्न करणारी घटना घडली आहे. डोंबिवलीच्या आझादे गावामध्ये एका 3 वर्षीय प्रणवी आणि तिची मावशी श्रुती ठाकूर यांचा सर्पदंशाने दुर्दैवी अंत झालाय. महत्त्वाची बाब म्हणजे श्रुती ठाकूरचा पुढच्या महिन्यात लग्न होणार होतं, परंतु नियतीला दुसरंच काहीतरी मान्य होतं आणि एकासोबत दोघांचे जीव गेले. या घटनेने कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळले. रविवारी सकाळी झोपेत असताना चिमुरड्या प्रणवीला सर्पदंश झाला आणि त्यानंतर ती रडू लागली. तेव्हा मावशी श्रुतीने प्रणवीला उचलून आईकडे दिले. दोघांना तात्काळ KDMCच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी प्रकृती अगदी स्थिर असल्याचं सांगितलं, पण नंतर प्रणवीची प्रकृती बिघडली आणि तिला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान प्रणवीचा मृत्यू झाला. तसेच श्रुतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु तिचाही रात्री मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने डोंबिवलीतील आझादे गावामध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे. या एकूण घटनेनंतर डोंबिवली महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुक्ला यांनी सांगितले की सर्पदंश झाल्यानंतर मुलीवर उपचार सुरू होते. तिलाही लस देण्यात आली होती. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये ICU नसल्यानं तिचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबियांनी हॉस्पिटलच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केलाय.